महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ज्याची ओळख आहे ते महाबळेश्वर आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे पॉइंट्स आहेत ते सगळे खुले करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे राज्यभरातून नाही तर देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक आता महाबळेश्वरला यायला लागलेले आहेत। थंड हवेचं ठिकाण आहे त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी आता कोरोनाचा काळ संपलेला नाहीये त्यामुळे कशा पद्धतीने सुरक्षेसाठी म्हणजे कोरोना काळात जी सुरक्षितता घ्यायची आहे त्याच्यासाठी इथल्या प्रशासनाने काय उपाययोजना केलेत आणि हे पर्यटन स्थळ आता अनलॉक केल्यानंतर कशा पद्धतीने दिसतंय चला तर आपण पाहूया। अनलॉक नंतर महाबळेश्वरमध्ये आता अनेक पर्यटक यायला लागलेत आणि महाबळेश्वरमध्ये पर्यटक आला तर तो बोटिंगचा आनंद या ठिकाणी घेत असतो। वेण्णा लेक परिसर जो आहे हा बोटिंगसाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। खरं तर आत्ता अनलॉक नंतर या ठिकाणी ज्या बोटी आहेत त्या सॅनिटाईज करून पर्यटकांना या ठिकाणी त्याच्यामध्ये बसवलं जात असतं। अनलॉक नंतर महाबळेश्वर खुलं झालंय, कसं वाटतंय? फार चांगलं आहे आणि गव्हर्नमेंटने इथे एवढी उत्तमाची सोय केलेली आहे। सर्व ठिकाणी सॅनिटायझर म्हणा किंवा आणखीन सोशल डिस्टन्सिंग म्हणा, हॉटेलमध्ये पण पूर्ण सॅनिटायझर वगैरे करून अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। तुम्ही कसा एन्जॉय केला इथे? खूप मजा आली। खूप दिवसांनी बाहेर पडली आहे ना, आनंद खूप आला मला। बरं वाटलं, म्हणजे सगळा स्ट्रेस दूर होता। या लॉकडाऊनमुळे तर खूपच कंटाळा आला होता घरामध्ये सारखं ऑनलाईन सेशन्स आणि हे, तर एक थोडं बाहेर खूप छान वाटतंय आणि एक वेगळा अनुभव येतो की असं वाटतंय की थोडक्यात दिवस आपण थोडे दिवस जेलमध्ये होतो आणि त्याच्यातून बाहेर पडलोय, म्हणून खूप मजा आली आणि खूप छान आहे इथे सगळं, म्हणजे व्यवस्था वगैरे पण एकदम सुंदर आहे। ह्या होत्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया की यांना या ठिकाणी जे प्रिकॉशन्स आहे, कोरोना काळ जरी अजूनही संपलेला नसला तरी याच्यामध्ये जे सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत ते सगळे या ठिकाणी घेतले जात आहेत। त्याचबरोबर पर्यटनाचा देखील आनंद इथे पर्यटक मनमुराद घेताना दिसत आहेत। कशा पद्धतीने प्रिकॉशन घेतलं जात आहे? आता कोरोनाचा काळ अजूनही संपलेला नाही, काय सांगाल? बरोबर साहेब, पर्यटक येतीद्वारा तोच दिवाळी दसरा। खरं तर महाबळेश्वर वासियांसाठी हे पर्यटक आल्यामुळं आमची दिवाळी या ठिकाणी सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि इथं येणाऱ्या पर्यटकांच्या साठी प्रशासनानं सोय केलेलीच आहे, परंतु मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि दुकानांमध्ये येताना सॅनिटाईज प्रत्येकाने ठेवलेलं आहे। आणि त्याचबरोबर वारंवार या ठिकाणी आवाहन देखील केलं जातं आहे की विनाकारण गर्दी या ठिकाणी होणार नाही, याची पर्यटकांनी देखील काळजी घ्यावी। वेण्णा लेक बोट क्लबला येताना जे काही पर्यटक आहेत त्यांच्या रांगा लावून त्यांच्या प्रत्येकाचं पल्स ऑक्सिमीटर हे चेक करून रांगेत उभं राहूनच त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून हात वगैरे सॅनिटाईज करूनच आपण त्या ठिकाणी त्यांना घेतो आहे। खबरदारीचे उपाय म्हणून आपण जे लाईफ जॅकेट तिथं पर्यटकांना देतो ते लाईफ जॅकेट देखील प्रत्येक फेरीनंतर ते सॅनिटाईज केले जातात। एंट्री पॉईंटला मी सॅनिटायझर ठेवलेलं आहे, प्लस मीटर ऑक्सिमीटर अजून टेम्परेचर मीटर चेक करायचं ठेवलेलं आहे आणि प्रत्येक माझ्या स्टाफला मी ग्लव्स दिलेले आहेत, मास्क दिलेले आहेत, त्याच्याशिवाय ते सर्व्हिस पण काही करू शकत नाही। आणि जाताना प्रत्येक कस्टमरसाठी आम्ही एक सॅनिटायझरची बॉटल दिलेली आहे। काही वेळेस गडबडीत विसरून येतात म्हणून ती ॲज अ गिफ्ट म्हणून आम्ही दिलेली आहे आणि जेवढं हो तेवढं आम्ही प्रिकॉशन्स घेऊन सगळी काळजी घेऊन कस्टमरची सेवा करतो आहे, आम्ही करतो आहे। या ठिकाणी कस्टमरला जे काही काळजी कस्टमरबाबत, जे येणारे कस्टमर आहेत त्यांच्याबाबतची जे काही काळजी आहे ती घेतली जाते, पर्यटकांबद्दलची काळजी घेतली जाते। त्यामुळं महाबळेश्वरला पर्यटकांनी यावं आणि मनमुराद आनंद घ्यावा असंच एकंदरीत इथल्या व्यावसायिकांचं सांगणं आहे। महाबळेश्वरला आल्यानंतर या ठिकाणी जो स्ट्रॉबेरीचा आनंद आहे तो इथं घेतल्या वाचून पर्यटक राहत नसतो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे स्ट्रॉबेरीचे विक्रेते आहेत तिथे या ठिकाणी स्ट्रॉबेरी मोठ्या संख्येने विकली जाते। लाल रंगाची असते, त्याचबरोबर आंबट आणि गोड अशी त्याची चव असते।
या स्ट्रॉबेरीसाठी अनेक भागातून जे पर्यटक येत असतात ती इथून विकत घेऊन खरेदी करून या ठिकाणावर जात असतात. मात्र आत्ता थोडासा या स्ट्रॉबेरीचा भाव वधारलेला आहे, कारण लॉकडाऊनच्या काळात याचं उत्पादन तेवढ्या मोठ्या प्रमाणात घेता आलेलं नाही आहे. खरं तर जी महाबळेश्वरला जी रोपं येतात ती बाहेरच्या परदेशातून आणली जातात आणि त्यानंतरनं या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जात असतं. मात्र यावेळी तसं उत्पादन कमी प्रमाणात झाल्यामुळं थोडेसे भाव वाढलेले आहेत. ते आत्ता 600-700च्या घरात आत्ता जाऊन पोचलेले आहेत. स्ट्रॉबेरीचे दर वाढलेत आणि त्याच्यामुळं पर्यटकांना सुद्धा आता या चढ्या भावानं स्ट्रॉबेरी विकत घ्यावी लागते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा. पुण्यातला सिंहगड म्हणजे पर्यटकांचं आकर्षण. केवळ निसर्ग म्हणून नव्हे तर एक ऐतिहासिक वारसा म्हणून इथे भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. महत्त्वाचं म्हणजे सिंहगड घेरा परिसरातील कष्टकऱ्यांचं अर्थचक्र या पर्यटनावर अवलंबून आहे. आज मात्र गेली अनेक महिने सारं काही ठप्प आहे. त्याचाच वेध आपण आजच्या रिपोर्टर्स डायरीमधून घेणार आहोत. सिंहगडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे ही सडक थेट आपल्याला 4 चाकी किंवा दुचाकी वाहनानं थेट गडापर्यंत घेऊन जाते. मात्र इथे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. इथून तुमची गाडी वर जाऊ शकत नाही. दुसरा मार्ग म्हणजे चालत जायचं. मात्र प्रत्येकासाठी ते शक्य नसतं. हे कुटुंब पुण्यातनं गडावर जाण्यासाठी आज आलं होतं आणि त्यांना इथूनच परत फिरावं लागतंय. निश्चितपणे हिरमोड झाला असणार, कारण सगळं बागा उघडल्यात, मंदिरं उघडलेत, इतकंच नाही तर हॉटेल सुरू झालेत, मात्र गड नाही. हो बरोबर आहे. अगदी आशेने चालू ना आम्ही. काय आता हिरवड झाला आमचा, आता परत जावं लागणार आम्हाला. इतक्या लांबून येऊन एक इचलकरंजी जेवण आलेली आहे बहिणीची मुलगी. ती इतक्या लांबून आली गाडी घेऊन, तिला पण तसंच झालं. त्यांना छान एन्जॉय करायचं होतं. कोण अगदी त्या ताई तर अगदी कोल्हापूरवरून आल्या होत्या, मात्र आज त्या गडावर जाऊ शकल्या नाहीत. गडावरचं काय चित्र आहेत आपण तिथे जाऊन बघूयात. ते जे व्यावसायिक आहेत त्यांना तर अगदी जगणं मुश्किल झालंय. कारण अगदी डोक्यावर पाटी घेऊन येणाऱ्या बायका आम्ही पाहतो. कुणी दही विकतंय, कुणी ताक विकतंय, कुणी लिंबू सरबत विकतंय, वरती काही भजी वगैरे काढून विकायची सोय असते. आता मात्र सगळं बंद आहे. काय मावशी अडचण तुमची? जरा मग तुमचं नाव सांगा आणि तुमचा काय व्यवसाय? रुक्मिणीबाई गुरव. काही नाही व्यवसाय, आमचा भजी विकायचा आहे, भाकरी देतो आम्ही झाडाखाली, आमची टपरी आहे वरती. तर आमचं काही नाही, आमचं म्हणणं आहे की चालू करावं. 9-10 महिने आमचं पोटापाण्याची काही व्यवस्था नाही बघा. आम्हाला राशन सुद्धा कोणी देत नाही. लॉकडाऊन मध्ये फुकट पाणी नाही दिलं, विकत पाणी नाही दिलं. गेलं तर म्हणतात तुमचे नावच नाही, तर राशन कार्ड आहे, मतदान आहे, सगळं आहे, आमच्याकडे देत नाहीत आम्हाला. तुम्ही पाठपुरावा करतात, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन काल दिलंय, काय जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे? आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जवळजवळ 9 महिने हा गड पूर्णपणे बंद आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कारण सांगितलं की रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं गड बंद आहे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं त्या गाड्या ज्या आहेत काम करणाऱ्या, शनिवार रविवारी काम बंद असतं, त्या एका बाजूला लावा आणि पर्यटकांना किमान त्या 2 दिवस तरी येऊ द्या. आणि येते वेळेस जे पायवाटेने जे काही पर्यटक येत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी असणारी हॉटेल असतील, फेरीवाले जे व्यावसायिक आहेत, ताकवाले, दहीवाल्या, या ज्या महिला आहेत, यांच्यासाठी हा गड आता चालू करणं गरजेचं आहे, ही विनंती केली. आणि गंमत बघा कशी आहे की खासबाग म्हणून शहरातले हॉटेल सुरू होतात, रेस्टॉरंट सुरू होतात, अगदी वाईन बार ते देखील सुरू होतात, बागा मंदिरं तर खुले झालेत. मात्र आपला ऐतिहासिक वारसा असलेले गड किल्ले तिथे मात्र सगळं काही बंद आहे. म्हणजे आता जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातला निर्णय घेणं अपेक्षित आहे. खरं तर राज्यातल्या सगळ्या गोष्टी आता अनलॉक होत आहेत. हा सिंहगड तेवढा बाकी आहे. आता बघूयात सिंहगड कधी सुरू होतो आणि सगळं काही पुन्हा एकदा पूर्वपदावर कधी येता येते. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.